नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. शिमला कराराचं आणि नव्यानं झालेल्या उफा कराराचं पाकिस्ताननं वेळोवेळी उल्लंघन केल्यामुळेच पाकसोबतची चर्चा सुरळीतपणे पुढे सरकू शकत नाही, असं स्पष्ट प्रतिपादन भारतानं आज संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत केलं. पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काल केलेल्या वक्तव्याला आमसभेत प्रत्युत्तर देण्याचा अधिकार भारतानं आज वापरला. सीमा ओलांडणाऱ्या दहशतवाद्यांना सुरक्षा कवच पुरवण्यासाठीच पाकिस्तानकडून हेतुपुरस्सर गोळीबाराचा वापर केला जातो, असंही भारतानं आपल्या उत्तरात म्हटलं आहे. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत आहे आणि दहशतवाद प्रायोजित करत आहे, असाही आरोप भारतानं केला. मात्र हिंसामुक्त वातावरणात पाकसोबत प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा करायला तयार असल्याचाही भारतानं पुनरुच्चार केला आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली बिहारमध्ये यांनी आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात महिला सशक्तीकरण, शिक्षण, रोजगार अशा महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश असून येत्या 5 वर्षात बिहारमध्ये होणाऱ्या विकासाचा हा आराखडा असल्याचं जेटली यांनी सांगितलं. बिहारच्या विकासाचा 7 सूत्री अजेंडा असल्याचंही जेटली म्हणाले. कोळसा घोटाळा प्रकरणी माजी कोळसा सचिव H.C. गुप्ता आणि इतर 5 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश आज विशेष सीबीआय न्यायालयानं दिले. मध्य प्रदेशातल्या खाण वाटपात अनियमितता झाल्याचा आरोप या 6 जणांवर आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेतील विविध काळ्या पैशासंदर्भात 638 जाहीरकर्त्यांकडून सरकारला 3,770 कोटी रुपये मिळाले आहेत. वित्त मंत्रालयानं आज ही माहिती दिली. परदेशातल्या संपत्तीविषयीची माहिती आपणहून देण्यासाठी सरकारनं एक संधी ही मालमत्ता बाळगणाऱ्यांना आणि त्यावर कर भरणा न केलेल्यांना दिली होती. या संदर्भातल्या प्रक्रियापूर्ती खिडकीची काल अंतिम मुदत होती. यावर्षी 1 जुलैला ही खिडकी उघडण्यात आली होती. 30% दरानं कर भरणा आणि 30% दरानं दंड भरणा यासाठी 31 डिसेंबरपर्यंतचा कालावधी आहे. देशाच्या सांस्कृतिक परंपरेचं पालन करत ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्याचं आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आज विज्ञान भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते यशस्वी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जागतिक ज्येष्ठ दिनानिमित्त मुंबईत आज एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हेल्पेज इंडिया या संस्थेच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात सामाजिक कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. हेल्पेज इंडियाचे संचालक प्रकाश बोरगावकर, ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे, टॉम अल्टर इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त अनंतराव कोरगावकर सामाजिक सेवा संघ आणि कोरगावकर पेट्रोल पंप यांच्यातर्फे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार विलास झुंजार, शशी गजवानी यांच्यासह 19 जणांचा सत्कार करण्यात आला. रेल्वे प्रशासनाकडून आजपासून लांब पल्ल्याच्या गाड्यांचं नवीन वेळापत्रक लागू करण्यात आलं आहे. त्यात काही ठिकाणी वेगमर्यादा वाढवल्यानं मेल आणि एक्सप्रेसचा प्रवास किमान 5 मिनिटांपासून 2.5 तासांपर्यंत कमी होणार आहे. गाड्यांच्या वेळांमध्ये झालेला बदल, तिकिटांचं आगाऊ आरक्षण, इंटरनेटद्वारे तिकिटांचं बुकिंग, तात्काळ योजना, पैसे परत करण्याविषयीची नियमावली, गाड्यांचा मार्ग, स्थानकांची अनुक्रमणिका याबद्दलची सर्व माहिती www.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे. तसंच काही गाड्यांच्या नावांमध्येही बदल करण्यात आला आहे. आजपासून ते 31 जानेवारी 2016 पर्यंत पनवेल दिवा मार्गावर डेमू सोडण्यात येणार आहे. ही गाडी दिव्याहून संध्याकाळी 8:25 सुटून रात्री 8:55 पनवेलला पोहोचेल. देशभरातील टोल नाक्यांविरोधात मालवाहतूकदारांनी आजपासून बेमुदत चक्काजाम आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनामुळे राज्यासह देशातल्या रस्ते मार्गावर होणाऱ्या मालवाहतुकीवर परिणाम होणार आहे. देशातले सर्व टोलनाके बंद करून त्या बदल्यात एकदाच टोलची रक्कम देण्याची तयारी दर्शवणाऱ्या ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस शिष्टमंडळानं केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.
ही भेट निष्फळ झाल्यामुळे हे आंदोलन पुकारण्यात आल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं आहे. धुळे जिल्ह्यातही धुळे जिल्हा ट्रक मालक असोसिएशन आणि उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशन संघर्ष समितीनं या संपाला पाठिंबा आहे अशी माहिती जिल्हा ट्रक मालक संघटनेनं दिली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.